गणेशाय नमः। गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो पांडुरंगाय। ओम नमो पांडुरंगाय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। धीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। धीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। पांडुरंगप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। पांडुरंगप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। नमो सुदास्य भक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोस्तु दास्य भक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोस्तु ज्ञानदेवाय अलंकापुरीवासिने। नमोस्तु ज्ञानदेवाय अलंकापुरीवासिने। सिद्धेश्वर कृपाछत्र छाया निवासकारिणे। सिद्धेश्वर कृपाछत्र छाया निवासकारिणे। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। शांति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। शांति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। तुकाराम तुकाराम तुकारामेति यौ वदे। तुकाराम तुकाराम तुकारामेति यौ वदे। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम्। ईशान चरण सानिध्यात्
जीवा मुक्ता भवन्ति ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृते राघवे ख्याति केली मनुष्याकृते राघवे ख्याति केली शिखरे सागरी तारियली शिखरे सागरी तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रखिले निर्जीवा कागदासी जळी रखिले निर्जीवा कागदासी महाराजा जन्मला मृत्युलोकी महाराजा जन्मला मृत्युलोकी तुझे उपमा नाढळे इहलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भव सिंधुसी बांधिला से तुझे ने भव सिंधुसी बांधिला से तुझे ने अनाथादिना कारणे तुकयाने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी परिहारिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तोचितो हा परब्रह्म ठेवा तोचितो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगे दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनो मानवी दिव्य रूपीच केली तनो मानवी दिव्य रूपी जगली न त्यागिते दिव्य लोकासी मेली त्यागिते दिव्य लोकासी मेली जय विठ्ठल जय ज्ञानदेव महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय न संडी अवगुण संधी अवगुण वर में मानित से शिन वर में मानित से शिन वरमे मानित से सिना वरमे मानित से सिना भोग देता
करीती काही भोग देता करीती काही फुटता यमदंडे डोई फुटता यमदंडे डोई फुटता यमदंडे डोई फुटता यमदंडे डोई पाप पुण्या झाला पाप पुण्या झाला देता तेथे मोठी पीडा देता तेथे मोठी पीडा देता तेथे मोठी पीडा देता तेथे मोठी पीडा भोग देता करीती काही भोग देता करीती काही फुटता यमदंडे डोई फुटता यमदंडे डोई फुटता यमदंडे डोई फुटता यमदंडे डोई तुका म्हणे बोला तुका म्हणे बोला माझ्या शिनती विठ्ठला माझ्या शिनती विठ्ठला माझ्या शिनती विठ्ठला माझ्या शिनती विठ्ठला भोग देता करीती काही भोग देता करीती काही फुटता यमदंडे डोई फुटता यमदंडे डोई फुटता यमदंडे डोई फुटता यमदंडे डोई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील देवडीकराच्या प्रतिप्रमाणे 296व्या क्रमांकाचा आज आपला अभंग चालू आहे. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्मा पांडुरंग याला परिहार देतात. भगवान परमात्म्याला पांडुरंगाला सांगतात बरं. ते म्हणतात तुका म्हणे बोला तर माझ्या शिनती विठ्ठल. हे विठ्ठला हे लोक माझ्या बोलण्याला शिनत आहे. त्यांना माझ्या बोलण्याचा कंठाळा येतो. कोणला? या लोकांना. मग कोण या लोकांना शिकवायला येत? तुम्हा आम्हाला. तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला शिकवायले. ते मुद्दाम शिकवण्यासाठीच वैकुंठाहून आले. ते काय म्हणाले तुकाराम महाराज? न संडी अवगुण आणि वर्मे मानी तसे शिन. अवगुण तर सोडित नाहीत लोक, म्हणजे वागायचं वाईट सोडित नाहीत. आणि बोला गेले की त्यांचं वर्मशील बोललं की मग राग यायला. कोणला? लोकायला बरं काय. आणि खऱ्या म्हणत तुम्ही व्यवहार बघा ना. आता हे बघा ना. एखादा माणूस जर वाट सोडून वागत असेल, चुकत असेल, काही त्याचं चुकत, तर आपण म्हणलं ना का त्याला राग येतंय की नाही येतंय? राग. न संडी अवगुण. किती सांगितलं तर अवगुण सोडी ना. मग त्याचं वर्म काढलं. वर्म म्हणजे कळलं का इथं तो चुकलं. तो असं कशाला त्या दिवशी केलं? पंढरपूरला गेला, वारीला गेला आणि तिथं वारीला जाऊन चोरी करायला गेली. मग त्याला राग येतं का नाही येत? आपल्याला भांडायला उठतंय की नाही? कशाला गेला पंढरपूरला? आपण म्हणतो ना तर पंढरपूरला गेलं कोणाचं काही त्यानं तिथं किंवा भांडणं केले, काय केले, वारीत लबाडी करून उठला. तुम्ही बघा ना, लबाड्या करून घुसून दर्शन करून येऊन धन्यवाद. इथं धन्य मानतात बा. इथं मायापाशी एक दिवशी सांगू लागलं. काय म्हणलो नाही बाबा. काय वरमे मानी तसे वरमे मानी तसे बोंबलून सांगितलं आता तुम्ही दर्शन नाही झालं नका हो द्या रे. गरज नाही त्या दर्शनाची. तुम्हाला कळणं झाले. पण लवाडीनं घेऊ नका. लक्षात आलं का? बोललेलं नाही आलं. कसं आहे बघा. परमार्थ 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 धर्म आहे वर्मांगीन. कळले पाहिजे प्रसंगी. एखाद्याची काही प्रकृती बरोबर नाही. आधी थंडी ताप यायली, त्याच्यात असा गारवा आहे. बारीक कुठं तर म्हणले मंगळवेळेला 36 घंटे काय काय लोकांना लागले. किती? 36. आत्ता काल परवा 36 तास. आणि 36 तास रोगीट माणसानं उभं राहणं म्हणजे मरते का वाचत तुम्ही सांगा. अशा पावसात 36 घंटे जर उभा राहिला आणि त्याची प्रकृती बरोबर नसेल जर, तर ती माणूस वाचल का? मग वर्म कळाव की नाही कळाव. मग त्या माणसासाठी नाही बाबा तू मंगळवारला जाऊ नको दर्शनाला. तुझं दर्शन इथंच होतंय. तू काय कर, कीर्तन भजन कीर्तन दिंडी हे ते समाधानानं ऐक. तुझ्या प्रकृतीला झेपते तेवढं कर. नामदेवराय पाहिजे दर्शन घे आणि मंदिराला प्रदक्षिणा कर. भगवंताला सांग माझी वारी रुजू झाली, देवा प्रकृती ठीक नाही. आणि ही प्रकृती ठीक असेल तर ते सगळं. आणि नैतरणी माणसं सुद्धा महाराज दर्शनाच्या बारीला गेल्यावर आणि 36 घंटे 24 घंटे जर करून आले दर्शन तर विळू पिळू होऊन जाते. मी बघतो त्यांच्याकडे
दर्शन करून आले बेजार होऊन त्यांना उठू वाटत नाही मला. करण्याला सुद्धा उठू वाटत नाही, बेजार होऊन येते ना मला. पण ते ऐकत नाहीत ना लोक. मग त्याच्यात काय लोक तर मग हे तरी 36 घंटे जाऊन प्रकृती ढासाळो का काही हो का दुखणं येऊ का काय हो दवाखान्यात ॲडमिट होणं होईना. आणि हो झाले ना, पंढरपुराहून आल्यावर ॲडमिट व्हावंच लागतंय. जास्त बेजार झाल्यावर वारीला गेल्यावर हे ते बेजारी होती ना माणसाची. असू द्या, हे तरी खरं आहे ना, बेजार का होईना. काही लवाडीनं दर्शन करते तर धन्यवाद, आम्ही का दर्शन करूनच आलो. लबाडीनं दर्शन केलं. हो बरं, तुम्ही कसं केलं? खऱ्यानं केलं ना, खऱ्यानं जमलं. हो खऱ्यानं जमते, खऱ्यानं. आणि असा लबाडीने एखादा दर्शन करून येऊ लागला आणि आला, आणि आपण जर त्याला म्हणलो काय दर्शन तू 1000 पांडुरंग वाटणं मारले उपाशी तापाशी, नाही बरोबर आहे ना. माणसं कोण आहेत? पांडुरंग रूपच आहेत ना. आलेली वारकरी श्रद्धावान प्रत्येकाला वाटतं माझं दर्शन व्हावं. माणूस बेजार बारीला होते बरं, त्याने मधात घुसते. बद्रीनारायणला घुसले आपले लोक, हे अमृतानाच घुसले. लोकायला कशा हे मग काय तुमचं दर्शन? वरमे मानी तसे न संडी अवगुण वरमे मानी तसे नाही. राग येऊ द्या ना. आता तुम्हाला इथं तुकाराम मला ते म्हणायचं ना, राग यायला म्हणजे लोकायला पांडुरंगा. तुका म्हणे बोला तर माझ्या शिनती विठ्ठला, म्हणजे पांडुरंगाला सांगायले ते परिहार, ते देवाला परिहार द्यायले. देवा काय विठ्ठला, माझ्या शिनती विठ्ठला. तुका म्हणे बोला तर माझ्या शिनती विठ्ठला. पांडुरंगा मी ह्याला सांगतोय र अवगुण टाकून द्या म्हणतोय, पण हे वर्म काढलं हेच की घ्यायला राग यायला बरोबर आहे ना. मग खोडी तर सोडी ना, बरोबर आहे. सांगा, बद्रीनारायण असो का कोणता नारायण असो, कडे दर्शन करायचं का तुम्ही खऱ्यानं करा. होता असेल तर लांबून हात जोडा. बरं, उत्तर प्रदेशातले दर्शन तर खरं पायाव नाहीतच मला. आहे का कुठं पायाव दर्शन? फक्त इथं पांडुरंगाच होतं आपल्या पंढरपूरला, कुठंच नाही. रामेश्वरला जा बरं, कुठं महादेव तितक्यावर आहे. किती लांबून त्या पिंडी दिसतच नाहीत. बरोबर आहे की नाही? पिंडी दर्शन कवाच नाही. तुमचं काशीचं पाणी जरी आणलं असलं रामेश्वरला, कावळ काशीचं पाणी आणलेली कावळ रामेश्वरला, तरी तेच घालतात. तुम्ही नाही घालायचं, त्याच्या हातात द्यायची, ते घालतात. तुम्हाला घालायचा अधिकार नाही. आणि तेही बरोबर बी आहे, कारण काय आपण ओवळ्यातले असतोच ना महाराज. आपण काय सवळ्यातलेच का गेलेले लोक? मग दैवतेचं पावित्र्य राहत नाही महाराज. लक्षात आलं का? आपण कुंकून काही करून कसे बी इटाचंडाळ करून गेले लोक. मग असं जर ते आपण देवाला शिवाशिव्या केल्या तर देवाचं पावित्र्य राहत नाही. म्हणून देवाचं दर्शन पायावर नसलंच पाहिजे, शास्त्र नियम आहे बरं. ते देवापाशी जे जातो तो पूजक सोहळ्यात असला पाहिजे. कोणताही पुजारी असो, मग ते सोहळ्यात असला पाहिजे, पवित्र असला पाहिजे. आणि पवित्र असेल त्यानं देव, जिथं ते पवित्रता आहे तिथंच देव आहे ना. मंदिर त्याचंच नाव आहे ना, मंदिर हे नाव त्याचंच आहे की. म म्हणजे मंगल, दी म्हणजे दिव्य, आणि र म्हणजे रम्य. लक्षात आलं की नाही? काय मंगलता, दिव्यता आणि रम्यता जिथं असेल त्याचं नाव काय? आणि मग त्या दिव्यतेत, रम्यतेत, मंगलतेत कोण? परमात्मा आहे, भगवान आहे. लक्षात आलं की नाही? ही तर मूर्ती आहे, ह्याला काय, पण देव तिथं आहे. आणि मग अशा पवित्र देवाला तुम्ही विठाचंडाळ करणं गुन्हा आहे. म्हणून सोहळ्यात दर्शन करणं योग्य. आता ते सोहळ्या सगळ्याला होत नाही, म्हणून लांबून दर्शन उत्तर प्रदेशात त्याच्यात देवाचे दर्शन हात लावून नाहीतच कुठं. आपलंही पहा, महाराष्ट्रातला पांडुरंग परमात्मा संत आहे मुळे, याच्यामुळं त्यानं मोकळी दिली. कोणी? साधू संतांना. पायावर दर्शन आहे भगवंताच्या पांडुरंगाच्या, त्याच्याबद्दल. पण हे मी कशासाठी सांगायलो? पंढरपूरला जा, वारीही करा, हरकत नाही. पण त्या वारीतले काही दोष आहेत हे दोष टाकून द्या. आणि ते दोष जर एखाद्या रंगनाथ गुरुजी परभणीकर अशा महात्म्याला, मोतीराम महाराजांना सांगितले, शिकविले, तर ते राग धरू नका. पण येतो ना राग. तुकाराम महाराजांचा राग आलाय त्या काळात. तुकाराम महाराज शिकवायला वैकुंठावून आले ना, आणि ते म्हणाले तुकाराम महाराज कोणला? पांडुरंगाला परिहार सांगायचं बरं काय. मग पांडुरंगाला परिहार सांगण्याच्या पाठीमागं उद्देश तरी काय कोणी म्हणेल? हे देवाला कशाला सांगत बसायचे? हे गाऱ्हाणं कोणतं? काय करावं देवा?
न संडी अवगुण वर्मे माणी तसे शिन. मी सांगायलो लोकायला, पण त्यांचं वर्म काढलं की शिन वाटायला वही नाही भाऊ. वर्म काढल्यावर शिन वाटते कोणाला, राग येते की नाही हा, पण ते सोडीत तर नाही अवगुण आणि राग आल्याशिवाय राहत नाही. मग माझं म्हणणं की देवाला सांगायला काय का कारण आहे तुकाराम महाराजांचं, हे देवापाशी कशाला सांगत बसायला महाराज. तो का म्हणे बोला तर माझ्या शिनती विठ्ठलाला परिहार द्यायलेत, म्हणजे सांगायला येत ना देवा बघ बरं असं मी शिकवायलो, हे लोक ऐकणार काय करू वा, असं महाराजांचं म्हणणं. देवापाशी आले बरं काही कोणाला नाही देवाला बोलाय, देवाला उद्देशून बोल नाही. आता एक लक्षात, देवाला का सांगायले असं कोणी विचारलं, त्याचं कारण आहे देवानं सांगितलंय लोकायला सांगा म्हणून. हा देवानं सांगितलं ह्याला कोणला की तुम्ही जा मृत्यू लोकाला आणि लोकायला सांगा, चांगलं वागायचं शिकवा. तुम्ही शिकवण्यासाठीच आहे आणि तुम्ही वैकुंठात बसून काय करणार आहे तिथे, जा खाली कुठं मृत्यू लोकाला अवतार घ्या आणि अवतार घेऊन लोकांना शिकवा. आणि बरोबर आहे महाराज, देवच म्हणतं या लोकायला. भक्तिविजया त्याच्यात तुम्ही बघा ना, भक्तिविजयामध्ये वर्णन आहे की ज्या वेळेला पाप वाढलं कलियुगामध्ये, म्हणजे कृष्ण परमात्मा धामाला आधी गेले, भगवान धामाला गेले, त्याबरोबर त्यांचे साथीदार हे उद्धवादी घेते बद्रीनारायणला गेलो, हे सगळं झालं. आणि मग कलियुगाला 5000 वर्ष उलटत आले. किती 5000 वर्ष व्हायला लागले. आता 5200 चालू आहे. यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारत वा धर्म धर्मस्य तदात्मान सृजाम्यहम्. वा लोक सांगायला बघ प्रल्हाद देऊन भोळा आहे ते तर, आणि ह्याच्याहून लाखपट चॅप्टर आहे की नाही भय प्रल्हाद नाही. त्याच्यापेक्षा तू व्यवहारात हुशार आहेस का याला, हुशार आहे ते, पण या साहेबाला मेळ लागू देत नाही. हा शिकल्यावर येते रे, ते शिकल्यावर येते, तुम्हाला ते शिकायची गरजच नाही. सध्या तुमचं शिक्षण तिकडं चालू आहे. आणि मला म्हणला एक दिवशी पोरायचे लग्न होस तर काहीच म्हणणार म्हणला हो, लेकराचे लग्न होस तर मला काहीच म्हणू नका महाराज असा म्हणलाय हो. मला होतात का तू काहीच म्हणू नका म्हणला होता लेकराचे लग्न होस तर. मी मला लेकराचे लग्न झाले असतं जास्त होते, मी हात जोडून देतो. बघा भास्कर पांडुळ्याचं काय झालं, कोणाचे बघा तुम्ही लग्न झाले तर लोकांचं बघा, ज्याच्या लेकराचे लग्न झाले सुना आल्या का जास्त माणसं मधात पडले, जास्त मधात अडकले. हवे नाही भाऊ, आपला अनुभव काय, आपल्या वडिलाच्या जेव्हा होते तेव्हा खूप मोकळीक मिळत होती. त्याचं काम चुकून करून येऊन तेव्हा करून पण रिकामा टाईम मिळायचा, घोर नाही, टेन्शन नाही, काय नाही. आता टेन्शन बी आणि काम का ते मोह आता वाढवला म्हणून नाही ते आत्ता जास्त अडकला. आणि खरा संसाराला रंग तर सुना आल्यासच येते. पहिला रंग येते लेकरं झाल्यावर आणि पुन्हा सुना आल्यावर जास्त रंग येते बरं काय संसाराला. कोणाच्या संसाराला ते जसा काय मोगरा फुलरा मोगरा आणि फुले बिजीचा काला भरू ताला भरू हां ते बहार येते त्याला कायला मोगऱ्याला. हो भाऊ विनायक भाऊ, संसार रूपी मोगऱ्याला काय येते बहार येते ना. तू पण तू हे काय त्याचा रामकिसन असू द्या कोणी असू द्या कोणी असू द्या, ते बहार ते बरोबर आहे महाराज. आणि तितका माणूस अडकल्या जाते, काय करावं त्याला. आपलं काय तुकाराम महाराज वैकुंठाहून आले नाही, पाठविलं त्यांना देवानं पाठविलं. आले असं वर्णन आहे काय, आपल्यासाठी ते आले म्हणे की येथे उपकारासाठी आले. घर ज्यांचं वैकुंठात घर आहे ते उपकार करा इथं आले, हे आपल्यासाठी बरोबर आहे. पण आले नाही, यायला पाठविलं देवानं. याची बैठक झाली 5000 आज 200 वर्ष झाली म्हणायलो ना त्याला कलियुगाला. 5002 ते कम्प्लीट. भगवान कृष्ण परमात्मा निर्धामाला जाऊन पांडव निर्धामाला, पांडव बी गेले आधी, देव गेले द्वारकेहून. द्वारकेतून करी द्वारकेशी राज्य देव माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐशी देई प्रेम काही काळा वसविला गाव सागराची पोटी जळवली गोमटी नाना रत्ने. समुद्राच्या पोटात गाव बुडालेला आत्ता बी हे महाराज.
किती फूट दादा त्याची आत दाखवला किती फूट आहे? 300. 3 फूट आहे. त्या मोबाईलमध्ये बाहेरल्या देशातल्यानं ते काढलंय म्हणा. ते खरं का खोटं नाही, खोटं नाही खरंच आहे ते. समुद्रात बी वर्णन बुडविला, द्वारका बुडविली, भागवतात वर्णन आहे द्वारका बुडविली. देवनी जमाला गेली 7व्या दिवशी द्वारका समुद्रानं बुडविली. आणि देवानं जागा मागितली होती ते गाव वसवायला, आणि गाव वसवायला जागा मागून गाव तयार केला. ते दिन जमाला गेली की ते मग त्या समुद्रानं बुडविला गाव. आणि ते बुडविलेला गाव खरा की खोटा म्हणून बाहेरल्या देशातले आणि पलीकडे देशातले ना ते शोध लावले. तर त्याच्यात ते सगळे यंत्रणा करून ते काढले. तर त्याच्यात हाय गाव जशाच तसा. त्या कमानी आता दिसतात बघा मोबाईलमध्ये. दादानं मला काल बी दाखवलं. दादा राम हे आंबेजोगाई दादा आलते ते ना ते 300 फूट खोल आहे खाली ते गाव. त्याच्यावर 300 फूट पाणी आहे समुद्राचं. 300 फूट थोडं थोडं का पाणी. 4-4 किलोमीटर पाणी म्हणा ना. ते मला शंख काढणारे लोक सांगून आले ते रामेश्वरचे. रामेश्वरला शंख घेतला नाही खरेदी केल्यावर. त्याला म्हणलं तुम्ही कसा काढता तर बाबा हे. ते म्हणलं महाराज ह्याची काही किंमत नाही, आम्हाला लय बेजारावं लागते काढायला. हे शंखाची 4,000 2,000 आम्ही विकतो 3,000 1000 कशाला. ते काय लहान मोठं असेल तर, पण याच्यातलं किडू लय मागितलं. शंखासूर ते आहे ना ते किडा गोगलगाय म्हणा. जशी गोगलगाय लहान मोठी गोगलगाय. तर त्या किड्यापासून काहीतरी औषधे होतात मनुष्यासाठी. या रोगायला औषध्या त्याचे खूप 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 त्याला मोल मिळते म्हणून त्या किड्या. त्या किड्यामुळं आम्हाला जास्त धंदा परवडतो असं त्यांचं म्हणणं. मग किती कसं जातात ते म्हणजे तोंडाला असं लावतो ऑक्सिजन. एक असं नळ्या लावायच्या, पॅक बांधायचं, नाकात पाणी तोंडात पाणी कानात जाऊ नये, आणि नळी वाटत हे मिळा हवा, आणि मग बुडी मारायची गयात. किती किलोमीटर? 4 किलोमीटर पाणी खोलतो. कळलं का? इथून सायखेड्यापेक्षा लांब. इथं बुडायचं आणि सायखेड्याला वर इतक्याला इतकं खोल पाणी कुठं. आणि तिथं जाऊन आम्ही शंख हे काढतो खालून असं म्हणू लागलं. बरोबर म्हणा ते आणून. हे तर 300 फूट आहे ना, गाव बुडाला आहे ते पाणीवरी झालं. 300 फूट काही जास्त नाही ना. 300 फूट किती जास्त. हां आपला बद्रीनारायण किती? बद्रीनारायण मला ते 11,000 फूट आहे. किती? पृथ्वीच्या लावून समुद्राचं सपाटी ना आपली मुंबईची. तर ही मुंबई कलकत्ता तळ समुद्राचा, तिथून त्याची उंची आहे बद्री केदारची 11,000 फूट उंची. म्हणून तितकं उंची की आपण वगैरे एस ट्यानं जातो त्या ट्यानं जातो तिथवर. म्हणून तिथून बी तुम्हाला त्या गौरी कुंडापासून चालायला तितकं उंची. पण तिथवर बी जायला इथून लय उंच आहे ते. चढ आहे वरतीवर चढ आहे त्या गडावर. मग त्या समुद्राचं पाणी, मग त्या समुद्रामध्ये 11,300 फूट पाणी आहे. ते पाण्यातलं गाव दिसतंय आत्ता बी. कशात मोबाईलमध्ये याच्यामध्ये जे फोटो काढलेत ना ते काय त्या कमाने काय सुंदरता ते म्हणून वर्णन नाही महाराज. काय रशियाला गाव सागराचे पोटी लढवणे गोमटी नाना रत्ने. हो सुंदर प्रकारचं गाव तिचं निर्माण केलं. आणि ते आहे पण समुद्रात आत्ता बी आहे बरं काय. मग देवनी धामाला गेले द्वारकेतून. पांडवाला काढायला पांडव बी गेले. मग कौरव पांडव भगवान जाऊन 5,000 वर्ष 200 झाली. 5,000 किती आता हे 50 इकडे तिकडं पण 200 वर्षे. मग आता झाल्यावर मग 5,000 वर्षे होत आलते. त्यावेळेला भगवान विष्णू परमात्मा म्हणजे कृष्ण परमात्मा त्यांनी बैठक घेतली क्षीरसमुद्रावर. बैठक घेतली आणि सगळ्या संतांना बोलविलं. सगळे संत जेवढे आहेत तेवढे. त्यात उद्धव आले, सनतकुमार आले, व्यास आले, अंबरीश आले, जनक आले, पांडव आले. सगळे जेवढे संत जण जुन्या काळातले रामायणकालीन त्यांचे भक्त लोक त्याला बोलविलं आणि बैठक घेऊन सांगितलं आता कलियुग सुरू झालं. 5,000 वर्ष होती यायले. 4,000 होऊन गेले त्यावर्षी गोष्ट बरं काय. 4,000 झाले ते आणि 5,000 लागायला 4,500 झाले म्हणा की. आता 4,500 जवळ गेलं. मग आता पाप वाढले. कली पापाची मूर्ती आहे. द्वापार त्रेता कृतयुग इतक्या झटझट पाप होत नाही होत. आणि कलियुगात लवकरच बोकाळते पाप. झटकेला त्यानं पापानं आक्रमण केलं. कलियुगातल्या लोकांना पापानं आक्रमण केलंय आणि पाप वाढलं. आणि पाप वाढल्यामुळं लोक अनाचारी झाले. मग त्यांना शिकवण्यासाठी तुम्ही अवतार भगवान सांगू लागले. कोणला? सगळ्या भक्ताची बैठक घेतली.
त्यापैकी मग 2 भक्त निवडले, उद्धव आणि सुकाचे. ते 2 भक्त म्हणले, देवा आम्ही पहिल्याच अवतारात जन्माला कंटाळलो. मी जन्माला घेऊन 12 वर्ष आईच्या उदरात बसलो. ब्राह्मणाची पोरे खेळाची भ्याले 12 वर्षाला पाले. मी 12 वर्ष आईच्या उदरात बसलो, मला बाहेर निघायला संसारात नको वाटलं. आणि आता आणखी तुम्ही आम्हाला जन्म घ्या म्हणता. आणि ते उद्धव म्हणला. मग उद्धवाला सांगितलं, देवानं तुला तर माझी शक्ती अवताराची दिली उद्धवा, मला जसा अवतार घेता येतो आणि स्वइच्छेनं आणखी निर्धामाला जाता येतं, ही कला तुला मी अर्पण केलेली आहे. बरोबर आहे ना? मग तुला काय घोर आहे? ते म्हणजे मला घोर नाही, पण मी येवणीतून अवतार घेणार नाही. अयोनीच उद्धवानं अयोनीचा अवतार धारण केला. आणि ते शोकाचार्य म्हणले मी येवणीतून अवतार घेणारच नाही. मग ती बी अयोनीच. कोण? शोकाचार्य अयोनी जाईल. मग सुख अवतार कोण आहे? कोण? वा वा. व्यासाचा अवतार कोण? जनकाचा अवतार कोण? वा 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 वा. नळ नावाचा वानर चोखोबा. हनुमंतरायाचा अवतार वा वा वा, जमलं. विष्णूचा अवतार महादेवाचा अवतार निवृत्तीनाथ. ब्रह्मदेवाचा अवतार स्वप्न काका. मग तुम्ही म्हणाल हे का आता? मग भक्त याला सांगितलं. भक्त लोक म्हणले, देवा आम्ही अवतार घ्या असं तुम्ही म्हणाले, आम्ही अवतार घेतो. ते म्हणले तुम्ही अवतार घ्या. आणि मी म्हणले पहिलाच उभा राहिलो ना. पुंडलिकाच्या भावार्थान गोकुळाहुनी झालो येता. निजभक्ती प्रेम भक्तान घ्या आता म्हणत असे. पुंडलिकाच्या भावासाठी मी गोकुळाहून तिकडे गेलो. कुठं? दक्षिण भारतात पंढरपूरला. आणि पंढरपूरला जाऊन त्या पुंडलिकरायाचा इच्छा पूर्ण करण्यासाठी विटीवर उभा राहिलो. ते भगवान कृष्ण ह्याला गोकुळी राहून मग ह्याला पंढरपूर आले ते खरं का? निधामाला गेले ते खरं? नाही, पंढरपूर आलेली खरं वारकरी समजल्याप्रमाणे. ते मानितच नव्हते आमचे डोंगरे महाराज. डोंगरेजी महाराज होते. डोंगरेजी महाराज मानित नव्हते. ते निर्धामगम गेलाच नाही देव म्हणतो. ते काय म्हणत होते? देव निर्धामाला गेला हे भागवतात वर्णन केलं, हे नाही आम्हाला मान्य नाही. आणि देव निर्धामाला गेलेच नाहीत. पांडुरंग परमात्मा आपलं हे कृष्ण परमात्मा कुठं? विजेवर उभा राहिले. आणि बरोबर आहे ना, ते पुंडलिकाच्या भावार्थानं गोकुळाहून झाला येत नाही. बरोबर आहे. निजभक्ती प्रेम भक्ता किंवा द्वारकेचे केने आले याची छाया. आणि पुढे भक्त राया चोळवित. द्वारकेचं केनं म्हणजे माल. केने म्हणजे काय? माल. केनं या शब्दाचा अर्थ माल होतो. मग द्वारकेचाच माल पंढरपूरला आलाय, त्याच्याबद्दल काय वाद नाही. मग मी तर उभा आहे म्हणजे विटेवर. विठ्ठल विठ पर खडा अरे कोई नहीं बड़ा दीवाना क्यों गफलत नहीं पड़ा. किंवा भीमा के तट निकट आदब क्षेत्र सुखदाई टाल बिना मृदंग बजावत संतन की बादशाही. कबीर महाराजांनी वर्णन केलं. भीमा के तट निकट म्हणजे चंद्रभागेच्या काठावर. भीमा के तट निकट आदब क्षेत्र सुखदाई. बरं काय? नवलाचं क्षेत्र आहे म्हणले सुख देणारं. आजब म्हणजे नवल वाटलं असं क्षेत्र आहे. आजब क्षेत्र सुखदायी. कथे टाल हे टाळ. बिना हे विना. मृदंग बजावत संतन की बादशाही. संतांची राजधानी पंढरी. कोणाची राजधानी? सगळ्या साधू संतांची राजधानी पंढरी आहे. मग असा मी तिथं उभा आहे पुंडलिकाच्या भावासाठी. तर ते म्हणले आम्हाला तसा बौद्ध अवतार नको आहे. कोणाला न बोलणे, न हाणणे, न चलणे. काय उभा टाकला कमरेवर, डोळे झाकले, नासाग्र दृष्टी केली, त्यानं पाय जोडायला लावले. पाया पडे त्याच्या उद्धार हो. पण तसं नाही जमणार म्हणतो. तुला म्हणजे जंगम अवतार घ्यावा लागेल. जंगम म्हणजे कळलं का? चालता बोलता अवतार घ्यावा लागेल तुला. तू काय अनेक अवतार घेऊ शकतो. अनंत अवतार घेती भक्ता कारण. कनवाळू कृपाळू दिनाला घेऊ असं म्हणल्यावर मग विष्णू परमात्मा त्यांनी कबुली दिली कलियुगात मी ज्ञानेश्वर नावानं अवतार घेतो. कोण्या नावानं? आतापर्यंत मला देवाचीच पोस्ट वागवावी लागली. आणि देवाची पोस्ट वागवावी लागली असल्यामुळं जास्त शिकविता लोकांना आलं नाही. आता मी संत पोस्टेत अवतार घेतो. आणि संत होतो, भक्त होतो.
माझी भक्ती मीच करतो, माझी भक्ती बरोबर आहे ना. आपली आवडी धरून खेळ्या आपाप नाते व्याले रे, आपली तावडी धरून खेळूया आपाप नाते व्याले रे. माझी भक्ती मीच करतो, तुम्ही घोर करू नका. आणि लोकांना मार्गाला लावतो, पण साथीदार तुम्ही अवताराला चला आणि तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर अवतार घ्या. मग त्यांनी ज्ञानेश्वर नावे धरला अवतार. क्षेत्र अलंकापुर इंद्रायणी अद्वैत ज्ञानाची कवनी उजरीन टीका ज्ञानेश्वरी ग्रंथ केला. मग विष्णू परमात्मा ज्ञानेश्वर नावानं अवतरले, म्हणून महादेव निवृत्तीनाथ नावानं अवतरले, सोपान काका ब्रह्मदेव नावानं अवतरले. हे सगळ्या संतांनी अवतार घेतला. त्यापैकी उद्धव नामदेव झाले. उद्धव कोण झाले? नामदेव. कलियुगी दाना नामदेव म्हणते आणि लढीवाळ श्रीपती लाळापाळी, बरोबर आहे ना. तर ते नामदेवराय. आता नामदेवरायाचेच अभंग शंकर भगवताचे 100 कोटी कैल म्हणून ते पूर्ण न झाल्यामुळे मग ते नामदेवराय तुकाराम नावानं अवतरले, बरोबर आहे ना. म्हणून तू देवानं सांगितलं की तुकाराम महाराजांना काय पांडुरंगे केले स्वप्ना माझी जागे, नाही नामदेवे केले स्वप्ना माझी जागे आणि सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व वाहूही निमित्त बोलून. मला स्वप्नात जागं केलं, नामदेवराय संघ आले आणि पांडुरंग परमात्म्यानं जागं करून नामदेवरायाने जागं करून सांगितलं माझा तो अवतार असतो हे राहिलेले अभंग पूर्ण कर. म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठाहून आपल्यासाठी आले, पण देवानं यांना पाठविले. देवानं यांची बोलाबोली आणि म्हणून देवापाशी परिहार द्यायले. तर तुका म्हणे बोला तर माझ्या सिनती विठ्ठला. ही लोक शिकवाय गेले आणि त्यांची वर्म काढाय गेलं की त्यांना राग यायला जेव्हा वर्मे मानित तसे आणि अवगुण तर काही सोडीना, वागायचं काही सोडीना. काय करावं देवा, न संडी अवगुण वर्मे मानित शेशील. समोरचे माणसं अवगुण टाकीत नाहीत आणि वर्मशील बोला गेलं, चुका काढा गेलं की त्याला तणका यायला तणका आणि येतही महाराज. काय करावं ह्याला रागच येतो. वर्मे मानित शेशील. हो, काही माणसाला असं काय म्हणा गेलं. तुकाराम महाराजांच्या काळातही राग आला लोकायला, म्हणूनच महाराज म्हणालेत ना तुमच्या मनाने इथं काय आहे, आजची गोष्ट आहे काही. तुकाराम महाराजांचा राग आला ना लोकायला, किती लोकांना राग आला. भलता लोकांनी त्या काळात बी राग केला, मग उगतच मारलं तर महाराज. महाराज कीर्तनात बोलत होते ना की असे काही असं तसं असावं असं असावं, आणि ते मंबाजी सारख्याला रागच येत होता. त्याने काय खोडी सोडली, उलटा राग धरीत गेला. ते शेवटपर्यंत मंबाजीने राग केला, शेवटपर्यंत. महाराज वैकुंठाला गेले तरी मंबाजी होता भाऊ. बघा, बाकी सगळे पालटले म्हणजे बदलले. परिवर्तन आज ना उद्या तरी महाराजांनी परिवर्तन बऱ्याच लोकांचं केलं. त्यांनी काही सत्वीलं हे केलं ते केलं, मारलं काय केलं, खोड्या केल्या, काही करू द्या केलं, पण मंबाजी नाहीच महाराज बदलले, नाहीच बदलला शेवटपर्यंत. शेवटी नारायण महाराजांना हाकलून दिला. नारायण महाराजांच्या आयुष्यात त्यांनी 2-3 कामं चांगली. एक मुसलमान एक होता, त्रास देऊ लागला. नारायण महाराज म्हणजे यांचे चिरंजीवर. तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यावर जन्माला आलेले चिरंजीव आहेत नारायण महाराज. ते नारायण महाराज शुद्ध तुकाराम महाराज होते. जसे महाराज जन्माला आले तितकंच वैराग्य, तितकीच भक्ती तोला मोलाची आणि तितकंच ज्ञान हे कोणाकडं नारायण महाराज. नारायण महाराज लई चांगले होते. आणि 3ऱ्या नंबरचे चिरंजीव विठोबा महादेव आणि 3रा नारायण. 3 पोर आहेत ना महाराजाला, त्यापैकी नारायण लई चांगले नारायण महाराज होते. महाराज वैकुंठाला गेल्यावर त्यांनी काही कामगिऱ्या चांगल्या केल्या. त्या मुसलमानाला हाकलून दिलं. जवळच्या खेड्यात मुसलमान ते धोका ओळखीला की यवनी वृत्ती म्हणली की मुसलमानी वृत्ती ही त्रास जरी राहणार नाही. की आपल्या यवनी वृत्तीचा पगडा दाखविलच, मुसलमानी वृत्ती याची. त्याला थोडं हाकलून दिली आणि मंबाजी गोसाईला हाकलून दिली. मंबाजी गोसाईच्या बाबतीत चिरडे कोण? नारायण महाराज. म्हणजे आमच्या वडिलांना शेवटपर्यंत यानं त्रास केला. महाराज वैकुंठला गेले तरी ह्याला हे महात्मा कळाला नाही. कोणला? ह्या मंबाजीला. मग ह्या मंबाजीला दिला हाकलून पुण्याला. जाय म्हणे तू पुण्याला, पहिला पुण्याचाच आहेस तू, काही इथला राहणार नाही, येऊचा नाही, जाय पुण्याला. पुण्याला काढून दिलं असं. मग महाराज सांगत होते आणि काही वर्म बोलत होते तर ते राग येत होता लोकांना ते ऐका. म्हणून राग आला म्हणूनच म्हणले ना, न संडी अवगुण आणि वर्मे मानित शेशीनं.
मी सांगा गेलो आणि वर्म त्यांची सांगा गेले. वर्म म्हणजे चुका. वर्म म्हणजे काय? वर्म म्हणजे काय? चुका. मग आपल्या आयुष्यात आपण किती चुका करतो बरं. पंढरपूरला आळंदीला वारीत जातो, काय करतो काय करतो. तिथलं काही घरला गटोडीचे गटोडे घरला आणते तो लोक. शेंगदाणे काही जेवणाला पडत. 90% लोक कमवायला गेलेले महाराज. हे धंदेच उग बघितलं बाळ म्हणजे काय काय माणसं बघा. एक टग्या जन्म घालविला 40 वर्षात 30 वर्षात 40 एकर रान गमविलं एका माणसाने. काय दारू रानरंडी पान. दारू पित होतं, रानरंडी करीत होतं आणि पानही खेळत. आता 3 व्यसनं ज्याच्या घरात आले त्याची बळबळ व्हायला काय झालं. राम 40 एकर 30 वर्षात गेले, काहीच राहिलं नाही. त्याच्या हे व्यसनानं स्त्रीजूत मद्यपान यातही ते वाढवी धन. हे 3 अनर्थ दारून धनवंता दान आढळती. लक्षात आलं नाही बोललेलं. अरे वा, हे 3 अनर्थ बेकार आहेत. पैशात पाठीमागे 15 अनर्थ आहेत ना. 15 अनर्थ आहेत. तेही हिंसा अनर्थ काम क्रोध समयमध्ये हा भेद वैरम विश्वास संस्पर्धा व्यसनानीचो. व्यसनानीचे या पदात 3 अनर्थ एकाच येतं. स्त्री दिवत मद्यपान यातही ते वाढवी धन. दारू पिणं, रानरंडी करणं आणि पत्ते खेळणं. बरोबर नाही. आणि मग एक अनर्थ लागला तर बरबादी होती. बरबाद झाल्यावर पुन्हा आठवलं की आपण माळ घालावी. मग घातली. मग गेली वारीला कायच्या माऊलीच्या सोहळ्यात. आणि सोहळ्यात जाऊन बी मागं पुढं राहून मागं पुढे दिंडीत राहतंय का काय. ठसला माणूस दिंडीत आणि टाळ घेऊन का उभं आहे. ते मागं पुढं त्यानं बघितलं. तिथून आल्या काय म्हणला, तिथे गेलो म्हणला, मला सगळं ह्या लोकांचं फालतूच वाटलं. ह्या लोकांचं पण आपल्याला बघा बरं बघा. त्यानं ओळखीलं ना. एका वारीत ओळखीलं हे धंदेवाले लोक. म्हणजे धंदेवाईक लोक झाले जास्त त्या दिंडीत. मग आता सांगा, दिंड्या काढणं म्हणजे पैशासाठीच आहेत का परमार्थासाठी आहेत. मग काय उपयोग आहे. ते जर तिकडं करायचं असेल तर इकडं चांगलं नाही का. मग हे ज्ञानबा आता सांग तिथून काठी करते भरत आपला हे ते व्यवस्थित संसार करणे, मस्त शेतीबाडी आपलं घर प्रपंच. मग हे बरं का ते बरं. परमार्थात कमविल्यापेक्षा संसारातच कमवा. आणि याच्यात फक्त नीतीनं कमवा. मी तर म्हणतो नीतीनं संसार केला का तिथे उद्धार होईल ना. आज चाललंय आमचं तेच. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्य भयाव बंध मोक्षींची आहे ती बुद्धी सात्विक. हे माझा श्लोक चालू आहे आता ज्ञानेश्वरी. मी 4-5 दिवस झाले त्या श्लोकाचा विचार करायला. वाचायला तेच माझ्या समोर आहे ना. आणि पूर्वहानिकात बरं काय. पूर्वहानिक म्हणजे सकाळी ज्ञानेश्वरी वाचतोय ना मी. मग सकाळी वाचित असताना माझ्यासमोर ते श्लोक आहे. आणि मी पुन्हा 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 त्या ओव्याचाच विचार करायला. मला नित्य आणखीन काय काय सापडायले त्याच्यात. काय प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्या कार्य भयाव हे बंध मोक्षींच्या व्यक्ती बुद्धी सापार्थ सात्विक आहे ना. सात्विकी बुद्धी कशाला म्हणतात तर त्याच्यामध्ये कार्य काय, आकार काय, भय काय, अभय काय, बंध काय, मोक्ष काय, या विचार ज्याच्या बुद्धीत असेल ती बुद्धी सापार्थ सात्विक. हे अर्जुना ही सात्विकी बुद्धी आहे. नाही काय लाभ जोडे महाबुद्धी तुकाराम महाराज गाथ्यात का नाही का ते वर्ण. ती ज्ञानेश्वरीच्या शास्त्रची गाथ्यात आहे ना. कोणते अर्थभूता द्यावे दान खरे पुण्य त्याना. बरोबर आहे ना. होणार ते सहज घडो हा घोडे आणि घडो आणि लाभ जोडे महाबुद्धी. असं ध्रुवचरणीच्या अभंगात आहे का. आणि का अभंग आहे का. हा आहे बाबा आहे ना. महाराज गाते सगळं वर्णन नाही बाबा. काय सांगावं तुम्हाला. अर्थभूता द्यावे दान. गरजूला दान द्याव की नाही भाऊ. भूक लागली त्याला जेव घालाव का बळच कोणाला जेव घालाव. हा ज्या ज्या गोष्टीची ज्या ज्या माणसाला गरज आहे ते दान त्याला द्यावं. अर्थभूता द्यावे दान आणि खरे पुण्य आणावे.
खरं पुण्य ते बघा अर्थभूताला दान देण्यात. मग त्याचे ते होणार ते सहज घडो लाभ जोडे महाबुद्धी. महाबुद्धीचा लाभ जोडावा. ती महाबुद्धी कोणती आता म्हणलेली कोणती? कोणता श्लोक सांगितला? प्रवृत्तींच निवृत्तींच कार्य भय बंध मोक्षांचे व्यक्ती बुद्धी सापार्थ सत. ही सात्विक बुद्धीचा महाबुद्धीचा लाभ आहे. अशी बुद्धी सात्विकी जोडावी प्राप्त व्हावी. पण आपण मग आता हे आपण दिंडीत पाहिलं कुठं परमार्थात औदासीन्य बाहेरल्या माणसाला वाटणार की नाही? आपलं आचरण बघून ते उदास होणार की नाही? उदास होणार. मग वारकरी संप्रदायाच्या माणसाने कसं वागावं? चांगलं वागावं महाराज. माऊलीच्या सोहळ्यात जायचे ना तर निक्कच वागावं महाराज. हां एकदम व्यवस्थित. सोहळा म्हणजे सोहळा. अहो काही लोक तर म्हणता येत नाही वाईट बुद्धीने जातात. हे लपन झाले परमार्थात लपन त्या लोकायला. आणि मग असं काही साधू संतांनी एखाद्या सांगितलं राऊत महाराजसारख्यानं त्यानं हे दिसतं. मग असं तुकाराम महाराजाला हे दिसत होतं त्या काळात. मग तुकाराम महाराजाला राग येत होता आणि राग आल्यावर तुकाराम महाराज बोलत होते आणि बोलल्यावर मग त्या लोकायला घुसाडा येत. मग तेच सांगाले तुकाराम महाराज काय करावं देवा. न संडी अवगुण टाकीत नाही आणि वर्मे मानित तसे शिन. बोलायला गेलं की शिन यायला म्हणजे कटाळा यायला त्याला माझा राग करायले समोरचं. काय करावं देवा. मग पण भोग देता करीती काही. आता मात्र गुरुचरणात म्हणले भोग देता करीती कळल. माझं बोलणं नाही ऐकलं का? भोग देता करीती काही आणि फुटता यमदंडे डोई. डोसक्यात यमाचे दंडे हाणू लागला यम. ज्या वेळेला मग आणि ते डोसके फुटतील वरी कुठं? यमपुरीत. मग काय करणार? भोग देता करीती काही फुटता यमदंडे डोई. हो यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? मग काय नाथान धारी पाटील नाव घेऊन तुला काय वा एका जनार्दनी सांगत आहे तोंडे हा वाचारण बरोबर. हा रामकृष्ण प्रमाणे यायले हो. हा यानं दुसरंच आहे. त्यानं काढलं त्यानं बी काढलं ना. असू द्या ना त्याने काढलं. हरेवी न कोणी नाही सोडविता. पुत्र हे न काढलं इथे. पण इथं तसं नाही. ते काढलं तर बरोबर आहे ना. अनेक यातना यम करविलं कोण सोडविलं तिथे. आणि यम खरंच मारते नाही त्या यमाशी. यमाला करूनच नाही त्या यमाशी. हां बाहेर काढता कुडी. हां ओढाळ सापडे जेवी धन्या थोर यातना धरी जे ना. यमाला पुन्हा दयामाया नाही. इथं पाप केले का ओढ्या केल्या का अवगुण आहेत ना टाकून द्या. नाही टाकताल संतांचं बोलणं नाही करताल तर तुम्हाला यमाचे दंड डोसक्यात बसतील. त्याला डोसके फुटतील तुमचे. आणि मग काय बोंबलणार आहे तिथं? काय करणार आहे तुम्ही? तुकाराम महाराज तेच म्हणा भोग देता करीती काही फुटता यमदंडे डोई. यमाचे ठोके डोसक्यात बसल्यावर मग काय बोंबलणार आहेत? मग काय करणार आहेत? असे महाराज खातवायचे अभंगामध्ये महाराजाला. आणि राग आलाय आणि महाराज न संडी अवगुण वरमे मानी तसे शिन्न. भोग देता करीती काही आणि फुटता यमदंडे डोई. यमाचे दंड डोसक्यात बसतील आणि मग काय महाराज मग डोसके फुटतील. आणि खरंच कर्मविपाकामध्ये सांगितलेलं हे कर्मविपाक. आणि त्याच्याबद्दल कर्मविपाकाचा एक थोडक्यात ग्रंथ आपल्याकडे नाशिकेत म्हणून आहे ना. ते कोणता? नाशिकेत ग्रंथ आहे. नाशिकेत ग्रंथ आपल्या गावात बी आहे ना. आपल्या इथं बी आहे. आपल्याकडे बी नाशिकेत ग्रंथवर आहे. आता त्या दिवशी तुम्हाला काल का म्हणलो ते कधी मला कधी कोणता ग्रंथ बघण्याचा प्रसंग येतो आणि कधी कोणताही ग्रंथ काही म्हणजे काय आणखीन मला बघू वाटलं तर ते बघायला लागते बघा. तर चला हे नाशिकेत नावाचा ग्रंथ आहे ना. त्या नाशिकेत ग्रंथामध्ये नाशिकेत यमपुरीला जातो ना. आणि यमपुरीत गेल्याच्या नंतर मग ते सगळं पाहतो. तर त्याला यमाची जाचणी नव्हती त्या पोराला. नाशिकेत आहे ना
त्याला यमाची दाखणी नव्हती. नाही नाही, फक्त त्याला दाखविलं यमपुरीचं नरक दर्शनम नाव. काय जसं धर्मराजाला नरकात दर्शन झाले ना, धर्मराज नरकाला गेलेच नाहीत असं म्हणू नका बरं. गेला गेला कोण? धर्म. फक्त नरकाचं दर्शन झालंय धर्म. स्वर्गारोहण पर्वातली गोष्ट आहे. महाभारतातलं पर्व कोणतं? कितवं पर्व आहे ते? नाही रे, 18वं. महाप्रस्थाने 17वं आणि स्वर्गारोहण शेवटचं कळस पर्व आहे, 18वं पर्व आहे. त्या पर्वातली कथा आहे. राजा धर्म स्वर्गाला गेले. स्वर्गाला गेल्यावर ते यमपुरीत त्यांना गाण्यात आलं आणि यमपुरीत गेल्यावर सांगितलं होतं कोणी? धर्मराजानं यमाला दुतायला की यम ह्या धर्मराजाला सगळे जितके नरक आहेत 28. किती नरक आहेत? 28 नरक आहेत. 28 बरं. 28 नरकाने भागवतात वर्णन. 28 नरक सांगेल. मग त्या 28 नरक त्याचे नाव शाल्मलीन तेन पुष्करोंचन हे ते नाव आहेत बरं काय. अंधतम मिश्रण बघ ना. आणि ते त्याला दाखवून आणा, फक्त दाखवून दाखवू. महाराज जिथं इथं कोणाला कसं मारायले, मग रानरंडी करणाऱ्याला कसं मारायले, दारू पिणाऱ्याला काय पाजवायला जायले, त्याला काय प्यायला जायले आणि काय मारायले. ज्याचं ज्याचं जसं पातक असेल त्याप्रमाणे ठोके. कोणाचे? यमाचे. हे धर्मराजा बघू लागले आणि ते लोक आरडू लागले. फुरता यमदंडे डोई नाही काय, भोग देता करीती काय. भोग देता म्हणजे जे केलेले पाप पुण्य त्याचा झाडा देता आणि काय करीती होईलाच नाही. बोंबलल्याशिवाय दुसरी बात नाही. रडू लागले, आरडू लागले, बोंबलू लागले लोक. मग त्यांना वाटू लागलं हे महात्मा आला. धर्माला महात्मा मानी. तुझे महात्माच होता ना, धर्मराजा चांगला होता ना. धर्म म्हणजे धर्मच आहे. त्याला बघितलं राजा आम्हाला सोडव, राजा आम्हाला सोडव, काकुलती. आणि ती काकुलती आलेली गेला खप नाही गेली. अंतकरण पिघळू लागलं. दयाळू माणूस आहे ते. कोण? धर्मराज दयाळू हो. ते बघून बघून त्याचं अंतकरण ते म्हणू लागला ते यमायला दुतायला धरलं होतं. दुताय ना एक संघ मला इथं न ग बाबा लवकर. ते म्हणले नाही आता हे आता बघावंच लागतं. एकदा बारीला लागलं का मागं जाता येत नाही. बारीला लागल्यावर पोलीस जावं लागते. कसंही नाही बाबा, अवघड आहे की नाही. हां आधी विचार करून बारीला लागा. बरोबर आहे. एकदा बारीत घुसलं तर वापस येणं शक्य नाही. मग पुढेच निघावं लागते. आता काय करावं. मग राजा धर्माला नाविला तरी मग त्यानं सगळ्याच बघितलं ना. तिथं कर्णासारखे तुमचे दुर्योधन हे सगळे होते ना, ते आरडू लागलेले. कारण काय प्रत्येकाला धर्माला विचारलं होतं ना यमानं, राजा पाप आणि पुण्य आमच्याकडे दोन्ही असतं. आधी पुण्याचा भोग भोगायचा का आधी पापाचा भोगायचा त्याला बोल. राजा धर्म म्हणला मी काय पाप केलं. तुम्ही पाप काय केलं नाही म्हणले, पण गुरुपशी लवाड बोलले ती एक बार जन्मात करून तेवढं तुम्ही पाप तुमच्यानं झाले. त्याच्याबद्दल पापाचा भोग आहे तुम्हाला. म्हणजे आधी पापाचा फेडून घ्या, मग पुण्याचा काय. आधी श्रीमंती बरी का आधी गरिबी बरी? आधी गरिबी भोगेली बरी, पुन्हा श्रीमंती. आधी श्रीमंती पुन्हा गरिबी म्हणजे अवघड होते. मग माणसाला मेल येऊन बेकार वाटतं. त्यापेक्षा आधी काय व्हायचे ते होते, आमचा पापाचा भोग घ्या, पुण्याचा मागत. म्हणून हे जाते हे नरक दर्शन. तर बघितलं राजा धर्मानं दुर्योधनासारखे हे सगळे विरय घेतली, कोणी आरले, कोणी आणखीन तुमच्या आमच्यासारखे कोणी बी. आता यमपुरी काय कमी का जेल आहे ती काही ठोकापिट्या. हे सगळं बघून आल्यावर राजा धर्मानं विचारलं मला एवढं हे बघायला का लावलं तुम्ही. हे मला म्हणले, ते म्हणजे लबाड बोलण्याचं फळ एक बार लबाड बोललेत म्हणून नरक दर्शन तुम्हाला नुसतं बघावं लागलं. ते तर मार खायले ते तर कसं ते म्हणजे त्यानं गुन्हे केलेत ना भाऊ. त्यानं गुन्हे गुन्हा केला नव्हता तेवढा. ते म्हणजे एवढा जरी गुन्हा केला तर एवढं बघावंच लागलं नरक दर्शन. मग त्या धर्मानं नरक तिथंही कर्मविपाक आलाय. कसे यम करतात, काय करतात, काय नाही, कोणत्या पाप्याला कशी झडती त्याबद्दल दुसरा ऐकते आपला नाशिकेत. कोण? नाशिकेत. नाशिकेताचं नाव खरं काय? नाशिकेत नाव का आलं? हॅलो कोण सांगेल? बनवा नाशिकेत नाव तरी का आलं? त्या पोराचं नाव तरी काय? त्याच्या बापाचं नाव काय?
हा उद्दालक माईचं नाव काय आव हा बघा लक्षात ठेव काय नीट बोल आणि ते काय म्हणे होते ना तिला ऋषीला नाही सांगितलं त्या बामणाचं लग्न होईना गेलं ना ते त्याचा विचार उद्या करू टाइम झाला आता लग्न होईना गेलं आणि त्या बामणाला सांगितलं तुझं लग्न होईल पण आधी पोरग होईल पुन्हा बायको मिळेल आदो पुत्रा पाश्चात आदो पुत्रा पाश्चात ते मला इथं नवलाची गोष्ट आधी लग्न होते पण पुन्हा लेकरू होतं इथं तुम्ही कसं सांगायचे मला आधी मुलगा आणि पुन्हा बायको हे उलटं सांगायचं तुम्ही आणि ते तसंच झालं आधी मुलगा मिळाला हे पोरग नाशिक पुन्हा बायको मिळाली आदो पुत्रा पाश्चात असं वर्णन तिथं आहे आपण उद्या विचार करू ते कर्मविपाक नासिकेत ग्रंथात नासिकेत बघून आला आणि त्यानं सांगितला इथं तुकारामाला ते नाही की भोग देता करीती काही आणि फुटता यमदंडे यमाच्या दंड्यानं डोसके फुटू लागल्यावर कळल आणि भोग देताना काय बोंबलतील हे पण वर्मे मानी तसे शिन